तर आता तामाने करंबेला जाऊ. फर्स्ट टाइम असा म्हणजे आपल्या पसंतीचा चहा पाणीचा ब्लॉग येणार आहे. आता माहिती आहे घरातून निघत आहोत. आता रोहित भाई भेटले, ह्याचीच पसंत आहे. काय बाबा कसं वाटतं तुला? पाऊस खूप आहे म्हणून जास्त शूट करायला भेटलं नाही. त्यांच्या घरात गेलो, डायरेक्ट रोहितला भेटलो आणि तिथून एक वहिनीच्या घरी गेलो. ती पोरगी. तर नमस्कार मित्रांनो, कशा सव हसताय ना, हसलेत पाहिजे. तर आज आहे आमच्या रोहित भावाची पसंती आहे. कॉलेज मित्र आहे, खास फ्रेंड आहे आपला. तर त्या पसंतीला जात आहोत तामाने करंबेला. तर आपले राजबाई आहेच, आपल्या रोजच्या सोबतच असतो गावाला आल्या. तर आता तामाने करंबेला जाऊ. फर्स्ट टाईम असा म्हणजे आपल्या पसंतीचा चहा पाणीचा ब्लॉग येणार आहे. असं माहीत नाही गावामध्ये मी कुणा ओळखीत पण नाही जातो. त्याच्या घरच्यांना ओळखतो आणि मित्रात गावातले त्यांनाच ओळखतो. तो बोलवल्यानंतर बरं जाऊया. आणि खास मित्र आहे तर आपण लग्न विग्नाचे येतीलच व्हिडिओ. तर त्यासाठी आपण जात आहोत तामाने करंबे. बघू गावामध्ये जाऊन की काय आहे, कसं आहे ते कार्यक्रम होते ते. आणि फर्स्ट टाईम आपल्या चॅनलवरती व ब्लॉग येणार आहे तामाने करंबेचा. तर पुढे बघूया तामाने करंबे गावात पसंतीचा. आणि गावाच्याच बाजूची छोटं गावातली पोरगी आहे. गावामधली आहे की गावाच्या बाजूची एवढं माहीत नाही, पण थोडं बघूया. जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तुला भेटूया. घरातून निघत आहोत. आता रोहित भाई भेटले, ह्याचीच पसंती आहे. काय बाबा कसं वाटतं तुला? सांग कसं वाटतंय. आमच्या प्रेक्षकांना सांग की कसं वाटतंय. अरे आताच घाम फुकलाय, तू काय बोलतोय? तर बघू ह्याला म्हणजे मी पण फर्स्ट टाइम जातो असं पसंतीमध्ये. माझी तू गेलास कधी पसंती कुणाची बघायचं गेला? बघाय पण नाही गेलं. मी तर फर्स्ट टाइम जातो. बघू आता कुठं आहे, जवळच आहे ना घर. चला तर व्हिडिओ पुढं बघितलं तुम्ही. तर आपण मुलीच्या तर घरी आलो. बाहेर खूप पाऊस होतो म्हणून फटाफट आतमध्ये आलो आणि शूट करायला एवढं भेटलं नाही. आणि आता सर्व मंडळी पण आलेली आहेत आणि थोड्या वेळातच कार्यक्रम सुरू होईल. सन्माननीय माझ्या वाडीतील सर्व ग्रामस्थ, मुंबई मंडळ, माझ्या गावातून आलेले सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ, त्यात आपल्या वाडीमध्ये मुलीची पसंतीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपले दादानी प्रबोध केलेला आहे. त्याचा आभारी आहे. माझ्या मते हा कार्यक्रम आपण चालू करावा ही विनंती. गावचा विषय काय अधिक विचारपूस करण्याचं काहीच कारण नाही. परंतु बघा, आपण हे सर्व करतोय कशासाठी? या मुलांसाठी, 2 मुलांसाठी करतोय. आणि कसं वागावं, कसं आपण कशासाठी जमतो, का जमतो? बरोबर आहे. गावातून जे पाहुणे आले ते कशासाठी आले आपणच समजून घ्या. हे आम्हाला सांगा. आमची चर्चावर झाली आहे. कार्यक्रमात पसंतीचा आपल्या रेवॉर्डमध्ये चालला आहे. पसंतीचा कार्यक्रम त्यासाठी मी सर्व निमंत्रण केलेलं आहे. पसंतीचा कार्यक्रम आम्ही करतो त्यामुळे आपण हे केलेलं आहे. आपला गावचा आहे बघा काय सुद्धा आपल्या म्हणून आम्ही आता असं मंडळी चाललो बाबा बाबा तुम्ही आम्हाला सुचवता ठीक आहे. आम्ही आता दोन्ही ग्रामस्थ आहोत. आम्ही ग्रामस्थ तुम्ही आम्ही दोन आम्ही एकच. परंतु मुलाच्या नाव सर्व व्यवस्थित पाहिजे का? दोन्ही यजमान्यांनी एकत्र जबाब द्यायचा. बरोबर व्यवस्थित आहे ना? मागे पुढे काय
जन्मतारीख वगैरे विचारून घ्या. बाकी काय मुलाची जन्मतारीख वगैरे मुलगी आणि मुलगा लग्नाच्या बरोबरी बसतात हे फक्त आपलं महत्वाचं आहे. मुलीला बोलून घ्या आणि त्याला तिला पण तुम्ही दोघांना उभी करा आणि त्याला. सर त्यांनी बोला याच्याने बोला आणि सर इथून मस्त आपलं नाव काय पूर्ण नाव काय पत्ता वगैरे सर्व तालुका आम्हाला माहिती आहे, पूर्ण नाव आहे. वय वगैरे आधार कार्ड वगैरे आहे ना. आणि तुला मुलगी पसंत आहे तिच्या व्यतिरिक्त आणखी काय तुझं माझं पुढे काय कुठलंही असता कामा नाही. आम्ही दोन्ही मंडळ बसलो आज त्याच्यासाठी बसला की कुठलंही तुझं गैरवर्तन असायला नाही पाहिजे त्याच्यावर. ठीक आहे तुझं पूर्ण नाव सांग. जन्मतारीख वय तुलाही त्याच्याप्रमाणे तुलाही बंधन आहे. आम्ही दोन करतो तुझं तुझ्याही त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुणाजवळ प्रेम बंधन आहे काय संबंध नाही. तुमच्या मुलाजवळ काय संबंध आहे का? हा तिथून काय यांना जाऊन त्यांच्या वडिलांकडे थोडासा बरोबर ना मला तुमचं ते काय रिलेशनशिप चालू होता बोलत मला माहिती होती ना. आता हे आपण लग्नाचं ठरते तुमच्या मताने ठरते ना तसं आम्ही पण आमचं मताने ठरते. माझा वाटतं त्या दोघांना मला वाटतं पसंती आहे. तुमच्या आपल्या दोघांना पण देऊन पसंती झाली म्हणून आपण ही जाहीर करूया दोघं बरोबर ना. बघा आम्हाला कोणी मुलामध्ये नव्हतं. तुम्ही आई वडिलांच्या किंवा नातेवाईकांच्या कुठं दबाव घालत नाही ह्या मुलीशी लग्न करायलाच पाहिजे असा काय तुमच्यावर दबाव आहे का? तुला नाही ना तुमच्या मर्जीने एवढं आपण करतोय कशासाठी? तुला पसंत झाली काय द्यायचं तुझ्या हरिश्चंद्र येले त्या घरी त्यांच्या मुलीचा पसंतीचा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम
समाप्त झालेला आहे असं मी जाहीर करतो आणि मंडळींनी सगळे बाहेर आरामशी बसून आपण चहा नाश्ता वगैरे घ्यायचा आहे आणि जेवून घेतलं जायचं. तर व्हिडिओ एवढीच होती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. पाऊस खूप आहे म्हणून जास्त शूट करायला भेटलं नाही. त्यांच्या घरात गेलो डायरेक्ट रोहितला भेटलो आणि तिथनं एक वहिनीच्या घरी गेलो, ती पोरगी होती तिच्या घरी गेलो. तिथनं कार्यक्रम झालं आणि जेवलो खावलं आणि तर निघालो आम्ही. आणि तरी पण अजून पाऊस आहे. आम्ही छत्री वगैरे काय आणलीच नाही, असं झालं. आम्हाला पाऊस जातो येतोय तर ठीक आहे. तर कार्यक्रम कसं वाटलं तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करा मात्र विसरू नका. सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. पुढे अशात नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि ही फर्स्ट टाईम आपली अशी बाहेरच्या गावामध्ये जाऊन आपण शूट केली होती आणि फर्स्ट टाईम पसंतीची पण व्हिडिओ होती. काय मला माहीत नाही की कसं शूट करतात, बाकीच्या गावातनं कसं करतात. मी पण फर्स्ट टाईम असं पसंती म्हणजे गेलेलो. तर जेवढं शूट करता आलं तेवढं दाखवलं मी. बाकी व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर करा. टाटा बाय बाय.